नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खताळ सरांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील तमाम पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. एक नवीन विषय त्या ठिकाणी घेऊन आपण येत आहोत आणि विषय जो आहे तो विषय कुठेतरी मी ज्या सेक्टरमध्ये आहे किंवा महाराष्ट्रातील खूप सारे तमाम शिक्षक बांधव ज्या सेक्टरमध्ये आहे, जे की आहे शिक्षण क्षेत्र किंवा जे काही एज्युकेशन सेक्टर आहे आणि त्या एज्युकेशन सेक्टर बद्दलची माहिती आज मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत देणार आहे आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला एक लक्षात येईल, हे एक जॉब ऑपॉर्च्युनिटी साठी एक खूप छान करिअर आहे, जे की विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहीत असावं, जेणेकरून तुमचा जो पाल्य आहे किंवा माझा जो विद्यार्थी आहे त्यांनी या सेक्टरकडे सुद्धा आलं पाहिजे. मी सहजच माझ्या क्लासमध्ये आणि शाळेमध्ये या विषयावरती चर्चा केली. विद्यार्थ्यांना अजूनही हे एक जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी एक चांगलं सेक्टर आहे याच्याबद्दल माहिती नाहीये. आणि जे सजग पालक असतात सर्वसामान्य विद्यार्थी किंवा सर्वसामान्य घरातून आलेले जे काही विद्यार्थी आहेत, त्यांच्या पालकांना याच्याबद्दल जास्त माहिती नसते. ज्या पालकांना याच्याबद्दल माहिती आहे ते नक्कीच त्याच्या त्यांच्या पाल्यासाठी हे सेक्टर निवडतात किंवा याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांना एक टीचर बनवायचं आहे, आपल्या पाल्याला एक टीचर बनवायचं आहे, परत टीचर बनवायचं आहे, शिक्षक बनवायचं आहे, तर मग त्याचा रोडमॅप कसा, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी एक साधा आणि सोपं विचारतो की जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी हे सेक्टर का महत्वाचं आहे आणि आता शासनाने असे काही बदल केलेले आहेत त्याच्या सहाय्याने नक्कीच आज या सेक्टरकडे खूप चांगलं सेक्टर म्हणून कन्सिडर केलं जात आहे, विचार केला जात आहे. तर साधा मी प्रश्न जर तुम्हाला विचारला, तुमच्या गावामध्ये एक अधिकारी गव्हर्नमेंट एम्प्लॉय कोणते कोणते आहेत, तर त्याचं उत्तर जे आहे, बरेच जण म्हणतील की आमच्या गावामध्ये तलाठी ऑफिस आहे, त्या तलाठी ऑफिसमध्ये जे काही अधिकारी आहेत, एक दोन अधिकारी असतात किंवा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक आणि बाकीचे जे काही एक दोन अधिकारी आहेत. समजा हेल्थ केअर सेंटर जे आहे किंवा जे काही सरकारी दवाखाना आहे तिथं आहे. ही कलेक्टिव्हली जर संख्या पाहिली आणि तुमच्या गावातील शिक्षकांची संख्या जर मोजली, तुमच्या शाळेमध्ये माध्यमिक प्रायमरीचे कितीतरी स्कूल असतील. आज वाड्या वस्त्यांनी स्कूल आहेत, तिथं एक एक दोन दोन टीचर असतात, म्हणजे ते 10 टीचर प्रायमरीचे आणि माध्यमिकचे एक 10 म्हणजे 20. मग तुम्ही विचार करा, महाराष्ट्रामध्ये आज किती गावं आहेत, मग त्या गावांमध्ये किती टीचर त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि आज शासनाने पवित्र पोर्टलच्या मार्फत शिक्षक भरती किंवा बाकीच्या गोष्टी राबवल्यामुळे शिक्षकांची रिक्त पदं आणि होणारी भरती, याच्यामुळे हा मार्ग जो आहे हा क्लिअर कट सुरू झालेला आहे. हा म्हणजे व्हिडिओ मी बनवण्याचं कारण एकच की विद्यार्थ्यांनी याच्याकडे एक जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणून पाहावं. पालकांनी सुद्धा आपला पाल्य कुठेतरी भविष्यात टीचर झाला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्नवादी असावं, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मग आता त्याच्यामध्ये काय आहे बघा, डीएड आहे, बीएड आहे, महाटीईटी आहे, टेट आहे. म्हणजे सध्याच्या घडीला एवढं आहे. तुमच्या वेळेस तुम्ही 5वी ते 10वीचे विद्यार्थी असू द्या किंवा 11वी 12वीचे असू द्या किंवा हायर एज्युकेशनचे असू द्या, सध्या तरी स्ट्रक्चर हेच आहे. भविष्यात हे स्ट्रक्चर बदलू शकतं, पण सध्या डीएड बीएड टीईटी आणि टेट ह्या एक्झाम द्यायच्या आहेत. बरं, पुढे पाहूया. आधुनिक शिक्षकाचे काय महत्व आहेत बघा. एनईपी म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत बघा. शिक्षकांना आता त्या ठिकाणी सन्मान आणि प्रतिष्ठा आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये शिक्षकाला महत्व देण्यात आलेलं आहे. शिक्षकांना त्या ठिकाणी रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिशनर्स म्हणून ओळखलं जातं. समाजातील एक सर्वोच्च आदर आणि त्या ठिकाणी आधारित नियुक्ती त्या ठिकाणी आहे. बहु विद्याशाखीय कौशल्य
लिबरल आर्ट्स, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, हे सुद्धा त्या ठिकाणी सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वाची संधी या ठिकाणी आहे. राष्ट्र उभारण्याचे कार्य शिक्षक हा करत असतो. न्याय, समता आणि लोकशाही यासारख्या संविधानात्मक मूल्यांची रुजवणूक करून भविष्यातील नागरिक घडवण्याचं काम हा शिक्षक करत असतो. ओके. आता पुढे जर पाहिलं बघा, शिक्षक पेशा हा समाधान, सुरक्षितता आणि आर्थिक स्थैर्य देणारा आहे. बरं, याच्यामध्ये थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह गोष्टी आहेत, काही नंबर्स आहेत, पाहूया आपण. समाधान आणि सुरक्षता कुठून भेटते बघा शिक्षक लाईफमध्ये. विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे सर्वोच्च समाधान. पहिली गोष्ट, जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचं काम शिक्षक करत असतो. खात्रीशीर नोकरी आणि हमी, उत्तम वर्क लाईफ त्या ठिकाणी असतं. म्हणजे रेटिंग जर तुम्ही पाहिलं, याला 4.5% रेटिंग आहे, म्हणजे खूप छान जॉब आहे. आणि याच्यामध्ये 7वा वेतन आयोग जर लागू केला, काही आता इथं नंबर्स आहेत. प्राथमिकचं पेमेंट जे आहे जवळपास 1,32,000 आणि माध्यमिकचं 2 लाखापर्यंत त्या ठिकाणी पेमेंट असू शकतं. रिटायरमेंट पर्यंत आहे. म्हणजे सुरुवातीला कमी असतो पगार, नंतर रिटायरमेंट पर्यंत हा पगार वाढवू शकतो. नक्कीच चांगलं स्केल आहे. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी शिक्षकांचा पगार इतका कमी असायचा की जेमतेम घर चालवणं सुद्धा अवघड असायचं. आता तसं राहिलेलं नाहीये. ओके. पुढे जर पाहिलं बघा, हा खूप करिअरचा मार्गच खूप छान दाखवलाय बघा. ही पीपीटी जर तुम्ही पाहिली, एक तर तुम्ही 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर असावा, पहिला मुद्दा. म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्हाला 12वी किंवा पदवी घ्यावी लागणार आहे. व्यावसायिक पदविका जी आहे डी-एड किंवा बी-एड अभ्यासक्रमानुसार 2 वर्षाची आहे. कधी पण घ्या. 12वी नंतर तुम्ही डी-एड करू शकता. बी-एड साठी ग्रॅज्युएशन लागतं, जे की 2 वर्षाचा कोर्स आहे. आता पुढे तिसरा टप्पा आहे तो पात्रता. तुम्हाला टी-ई-टी आणि सी-टी-टी या गोष्टी पात्र व्हायच्या आहेत. बरं, ही पात्रता मिळवल्यावर तुम्हाला अभियोग्यता चाचणी म्हणजे पवित्र पोर्टलसाठी ही महत्वाची एक्झाम टेट 200 गुणांची असते. अवघड एक्झाम असते, कॉम्प्युटर बेस असते. अवघड का म्हणलं मी? कारण की जवळपास स्पीड मॅटर करतो. 140 150 मार्काचं गणित बुद्धिमत्ता असतं आणि फक्त 2 तास असतात. बरोबर आहे ना? याच्यामध्ये थोडासा बदल केला पाहिजे. नॉर्मलायझेशनच्या स्कीमचा फटका खूप विद्यार्थ्यांना इथं बसतो. मार्क स्कोर कमी होतो. याचा पॅटर्न भविष्यात बदलला पाहिजे. आणि अंतिम नियुक्ती पोर्टल मार्फत पारदर्शक पद्धतीने केली जाते. झेडपी असेल, सरकारी खाजगी शाळा ज्या असतील पोर्टलवरती याच्या मार्फत नियुक्ती होऊ शकते. ओके. पुढे पाहूया. आता पुढे काय सांगितलेलं आहे. आता फरक सांगितलेला आहे बघा. योग्य निवड कोणता आहे बघा. आवश्यक शैक्षणिक पात्रता डी-एड साठी 12वी उत्तीर्ण 50% मार्क. इथं बी-एड साठी 50% गुण असावे पदविकेला म्हणजे ग्रॅज्युएशनला. अभ्यासक्रम दोन्ही पण 2-2 वर्षाचा आहे. डी-एड म्हणजे डिप्लोमा आहे आणि बी-एड म्हणजे एक प्रकारची डिग्री आहे शिक्षक क्षेत्रातली. अध्यापनाचा स्तर जर पाहिला तर प्राथमिक आणि उच्च प्राथमिक म्हणजे 1 ते 8 पर्यंत शिकवू शकता. 1 ते 8 चे वर्ग आणि इकडं माध्यमिकचे वर्ग आहेत 9 ते 12. इथं जर तुम्ही पाहिलं बालमानसशास्त्र आणि पायाभूत शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. इथं किशोरवयीन शिक्षण शास्त्र आहे आणि विषयानुरूप त्या ठिकाणी प्रभुत्व मिळवलं जातं. आता याचा प्रवेशद्वार म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा मार्ग जो आहे तो टी-ई-टी पासून. प्राथमिकसाठी पेपर 1 एक आहे 1 ते 5 साठी आणि 2 नंबरचा पेपर हा 6 ते 8 साठी आहे. याच्यामध्ये 12वी प्लस डी-एड आवश्यक आहे. पेपर फर्स्ट साठी, पेपर सेकंड साठी पदविका आणि बी-एड ठेवणं गरजेचं आहे. ओके. दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असल्या दोन्ही स्तरांची संधी पण मिळते, हे पण लक्षात ठेवा. आणि पात्र होतात. सी-टी-टी वाले सुद्धा पात्र आहेत. किती छान त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही कोणत्या पण एक्झाम पात्र व्हा. टी-ई-टी असू द्या, सी-टी-टी असू द्या, तुम्ही पात्र आहात. बरं, टी-ई-टी साठी मार्किंग स्कीम दिलेली आहे बघा. 90 गुण आवश्यक असतात. मग बालमानसशास्त्र आणि शिक्षण शास्त्राला 30 गुण आहेत. भाषा विषयाला 30 आहेत. दुसऱ्या भाषेला 30 आहेत. आणि पेपर फर्स्ट साठी जर तुम्ही विचार केला विषयानुसार गणित 30 मार्क आणि पर्यावरण अभ्यास 30 मार्कासाठी. आणि इकडे जर तुम्ही पाहिलं पेपर 2 साठी गणित आणि विज्ञान 60 मार्क आणि सामाजिक शास्त्र हे 60 मार्क. म्हणजे टोटल 90 आणि 60
म्हणजे 150 मार्क आहेत. म्हणजे 90 मार्क तुम्हाला घेणंच घेणं आहे, हे लक्षात ठेवा. 90 मार्क जर भेटले, बघा इथं सांगितलं बघा. पात्रता निकष जो आहे हा खुल्या प्रवर्गासाठी 60 आणि राखीवसाठी 55% म्हणजे 82 मार्क जरी तुम्ही घेतले कॅटेगरीमध्ये असाल तर, संवर्गामध्ये असाल तर तुम्ही पात्र आहात. आणि ओपन वाल्यांसाठी निगेटिव्ह मार्किंग मी तर काहीच नसते. वेळ 2.5 तासाचा आहे. बरं हा पेपरसाठी झाला. आता अंतिम टप्पा हा टेट असतो. म्हणजे टेट म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट. टेट एक्झाम घेतली जाते 200 गुणांची असते. त्याच्यामध्ये बघा कट ऑफ हा 150 बघा 125 मार्कापेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट होऊ शकता. म्हणजे 125 प्लस म्हणजे याचा टफनेस लेव्हल तुमच्या लक्षात येतोय. ही एकदम टफ आहे थोडीशी गणित बुद्धिमत्ता आणि टाइम मॅनेजमेंट होत नाही. अशा पण सराव असेल, प्रॅक्टिस असेल तर 180, 170 मार्क घेणारे सुद्धा विद्यार्थी आहेत. मग इथं एक कोनिकल फ्लास्क दिलाय जेणेकरून सेपरेशन होतं बाबा. टीईटी पास होणारे कुठेतरी एक वेगळ्या कॅटेगरीमध्ये सिलेक्शन चान्सेस वाढणारे विद्यार्थी असतात. आणि पवित्र पोर्टल हे शासनाने एक पारदर्शक ऑनलाईन प्रणाली राबवलेली आहे. झेडपी सरकारी शाळा, अनुदानित शाळांमध्ये निष्पक्षपणे नियुक्ती होऊ शकते. खरंच हे वाक्य बरोबर आहे. आज जवळपास 2017 पासून 2026 एक 9 वर्ष झालं हे पोर्टल चालू आहे. पण याच्यामध्ये कधीही करप्शन झालेलं नाहीये. पारदर्शक भरती झालेली आहे. आता संधी कुठे असते बघा. तुम्ही एकतर ग्लोबल अर्निंग करू शकता डॉलरमध्ये. तुम्ही एक शिक्षक आहात, आधुनिक शिक्षक असाल तर ग्लोबली तुम्ही कनेक्ट होऊ शकता. मार्क कसे आहेत? जॉब ऑपॉर्च्युनिटी अंगणवाडी असेल, एनजीओ असेल, एखाद्या तिथं पण फाउंडेशनला तुम्ही जॉईन होऊ शकता. जिल्हा परिषद सरकारी शाळा आहेत, गव्हर्नमेंट स्कूलमध्ये पवित्र पोर्टलच्या मार्फत. बरं खाजगी आणि आंतरराष्ट्रीय शाळा सुद्धा आहेत. जिथं प्रीमियम सॅलरीज असतं, खूप छान सॅलरीज दिली जाते. आणि दुसरी आहे की ई लर्निंग म्हणजे आपला जो प्लॅटफॉर्म आहे बघा याच्यामध्येच कुठेतरी मोडतो. आपला ई लर्निंगचा प्लॅटफॉर्म आहे, आपलं ॲप्लिकेशन आहे. त्या ठिकाणी कोर्सेस आहेत आणि छान रिस्पॉन्स त्या ठिकाणी कोर्सला आहे. ओके. आणि सगळ्यात शेवटी सांगायचं झालं तर चांगल्या शिक्षकाची मागणी कधीच संपत नाही. एक शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नाही, तर तो संपूर्ण राष्ट्र घडवतो. कधी पण कोणत्या पण सेक्टरमध्ये तुम्ही शिक्षक म्हणून वावरलं पाहिजे. तुम्ही एखाद्या कंपनीत आहात, तुम्ही शाळेमध्ये आहात किंवा बाहेर कुठेही एखाद्या ऑफिसमध्ये आहात. शिक्षक हे कणाकणात आणि पूर्ण बॉडीमध्ये एक संचारणारं एक व्यक्तिमत्व प्रत्येकामध्ये असतं. आणि चांगल्या शिक्षकांची मागणी ही कुठे पण असतेच. बरोबर? तर राष्ट्र घडवण्याचं काम हा शिक्षक करत असतो. तर अशाच पद्धतीने तुम्ही तयारी सुरू ठेवा. जर खरंच यश मिळवायचं असेल डी-एड, बी-एड, महा टी-टी, टेट आणि तुमचं सक्सेस हा मार्गक्रमण आहे. व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे विद्यार्थ्यांसाठी. बरेच विद्यार्थी या सेक्टरकडे न वळता बाकीचे समजा इंजिनियर, डॉक्टर ही फर्स्ट प्रायोरिटी आहेच आपली. 12वी पर्यंत जी नीट, सीईटी याला मी नक्कीच प्राधान्य देतो. पण जे ॲव्हरेज विद्यार्थी आहे, समजा जी नीटमध्ये मार्क नाही पडले, कुठेतरी सिलेक्शन नाही झालं, तर ते करता इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेता सुद्धा तुम्ही या गोष्टी राबवू शकता, करू शकता. नक्कीच यश हे तुमच्यासाठी ओपन आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणून ही एक चांगली संधी आहे. त्या पद्धतीने याच्याकडे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सगळे मी या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. आणि शेवटपर्यंत कनेक्टेड राहिल्यामुळे त्या ठिकाणी तुमचं स्वागत आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. आणि असेच नवनवीन कन्सेप्ट विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी काम म्हणतोय मी. पालकच हे विद्यार्थ्यांना काहीतरी गायडन्स करू शकतात. 6 तास शाळेत जरी विद्यार्थी असला तर बाकीच्या तासांमध्ये तो घरी असतो. तर पालक हे गायडन्स करू शकतात. विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ दाखवा. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी त्यांना शिकायला सांगा. व्हिडिओ परत एकदा पहा, सेव्ह करून ठेवा, कमेंट करायला विसरू नका, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.